चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी 16 ऑगस्टला उद्योगमंत्री उदय सामंत बैठक घेणार आहेत। या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंतांनी चाकणमधील औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केलेली आहे। चाकण औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत काही बातम्या प्रसिद्ध होत आहेत। रस्त्यांच्या समस्येमुळे चाकणमधील काही कंपन्या महाराष्ट्राबाहेर किंवा राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। त्यानंतर स्वतः मंत्री उदय सामंत यांनी बैठक आयोजित केली आहे। या बैठकीमध्ये उद्योजक आणि औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे। यामध्ये रस्ते, वाहतूक तसंच इतर पायाभूत सुविधांबाबतच्या अडचणी जाणून घेऊन संबंधित विभागांच्या समन्वयामधून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाईल, असं उद्योगमंत्र्यांनी सांगितलं। काय झालं की एमआयडीसीच्या एरियामध्ये आपले एकूण जे 27 किलोमीटरचे रस्ते आहेत त्याला आपण शेकडो कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। ती कामं देखील चालू आहेत। त्यातलं 11 किलोमीटरचं कॉन्क्रिटिंगचं काम झालंय, 14 किलोमीटर शिल्लक आहे आणि बाकी पण जर काय असेल ना त्याला पण मी पैसे मंजूर करतो, मला काहीच प्रॉब्लेम नाही। पण काय होतंय की थोडं चुकीचं मेसेज जातो की इंडस्ट्री आता आपल्याकडनं निघून चालली, इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये म्हणजे चाकणमध्ये राहत नाही आणि काही लोकांच्या हातात हे कोलीत मिळाल्यानंतर ते वाटेल त्या पद्धतीनं डिपार्टमेंटवर टीका करतात, शासनावर टीका करतात। तर मी 16 तारखेला 4 वाजेपर्यंत पोहोचतो आपल्याकडे आणि मी ह्याच्यात येतो, आपण पाहणी पण करू, जरा मी स्वतः पाहणी करतो आणि आपण काही डिसिजन पण घेऊ। मी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवतो 4 वाजता।